नमस्कार मित्रांनो, आज आपण आजच्या या व्हिडिओमधून आपल्या डाळिंब बागेला फुलं आणि कळ्या निघण्यासाठी स्लरी तयार करणार आहोत। मग ही स्लरी आपण केल्यानंतर आपल्या बागेमध्ये फुलं कळ्या निघायला सुरुवात होईल। आपल्या बागेमध्ये फुलं आणि कळ्या निघण्यासाठी झाडामध्ये स्टोरेजची आवश्यकता असते आणि ते स्टोरेज आपण स्टोरेज काळामध्ये स्टोरेज करून घेणं गरजेचं असतं। मग जर स्टोरेज काळामध्ये जर आपण झाडाचं व्यवस्थित स्टोरेज करून घेतलेलं राहिलं तर आपण बाग धरल्यानंतर मग आपल्याला कळ्या निघण्यासाठी समस्या येत नाही। पण काही वेळेस काय होतं, वातावरणाच्या बदलामुळे किंवा वातावरण त्या परिस्थितीला अनुकूल नसल्यामुळे आपल्या काही वेळेस कळ्या फुलं निघत नाही। मग अशा वेळेस आपण जर अशा स्लरीचा वापर केला तर आपल्या बागेमध्ये कळ्या आणि फुलं निघण्यासाठी खूपच मदत होते। म्हणून ही स्लरी आपल्याला खूपच अशा वातावरणात उपयुक्त ठरते। म्हणून मग कळ्या फुलं निघण्यासाठी आपण ही स्लरी तयार करणार आहोत। मग ही स्लरी तयार करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तू लागणार आहे हे आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहे आणि ही स्लरी कशी तयार करायची हे पण या व्हिडिओतून आपण प्रत्यक्ष पाहणार आहोत। आपण प्रत्यक्ष ही स्लरी करणार आहोत। 1 एकराच्या प्रमाणात आपण या वस्तू घेतलेल्या आहेत। मग आता सर्वात आधी आपल्याला काय करायचं, हा जो 200 लिटरचा ड्रम घेतलेला आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी इथपर्यंत भरून घ्यायचंय। म्हणजे आपण ह्या काही ज्या वस्तू टाकणार आहे त्या टाकल्यानंतर ते पाणी बाहेर ओसरणार नाही, म्हणून आपण भरताना कमीच भरलेलं आहे। मग आता आपण काय करायचं, एवढं पाणी आता भरून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आता आपण काय काय वस्तू टाकणार आहे, ह्या बादलीमध्ये 2 किलो गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आपण। ह्या बादलीमध्ये 1 किलो ह्युमिक ऍसिडचं पाणी करून घेतलेलं आहे। 1 टबभर शेण घेतलेलं आहे। ही शेंगदाणा पेंड आहे 5 किलो, ही मोरीची पेंड आहे 5 किलो, ही बेसन पीठ आहे 1 किलो आणि ही सुपीक माती आहे 1 किलो। आपल्याला एवढं हे आपल्याला स्लरी मध्ये टाकायचंय। मग आपण सर्वात अगोदर काय कर, हे जे गुळाचं पाणी आहे आपण हे टाकून घेणार आहे। हे गुळाचं केलेलं पाणी आपण टाकून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे जे ह्युमिक ऍसिडचं केलेलं पाणी आहे हे पण आपण टाकून घेणार आहे। हे टाकून झाल्यानंतर आपण हे बेसन पीठ पण टाकून घेणार आहे। हे पूर्ण बेसन पीठ आपण टाकून घेणार आहे। हे टाकून झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय, हे व्यवस्थित मिक्स करून ढवळून घ्यायचंय। मग आपण याच्याने असं ढवळून घेणार आहे। हे ढवळून झाल्यानंतर आपल्याला लगेच आपलं हे शेण टाकून घ्यायचंय। हे शेण आपल्याला ताजं राहिलं तरी चालेल आणि 4-8 दिवसाचं राहिलं तरी चालणार आहे। त्याच्यानंतर ही शेंगदाणा पेंड आहे 5 किलो, ही पण आपण टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर ही मोरीची पेंड आहे, ही मोरीची पेंड आहे आपली, ही 5 किलो आहे, ही पण आपण टाकून घेणार आहे। त्याच्यानंतर ही जी सुपीक माती आहे ही पण आपण टाकून घेणार आहे। हे सर्व टाकून झाल्यानंतर हे पूर्ण मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून घेणार आहे। हे पूर्ण मिश्रण आपल्याला असं मिक्स करून घ्यायचंय आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचंय, म्हणजे जेणेकरून पूर्ण पाण्यात सर्व मिक्स होईल आणि सर्व एकत्र होईल। अशा पद्धतीने ढवळून घ्यायचंय आपल्याला। आणि असं ढवळून झाल्यानंतर बस आपल्याला काय करायचंय, हे असं पोत्याने आपल्याला झाकून द्यायचंय। हे असं पोतं टाकून झाकून द्यायचंय आणि आपल्याला रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी याला रोज ढवळायचंय आणि झाकून द्यायचंय। 5-6 दिवसानंतर ही स्लरी आपली तयार होते। मग आपण ही स्लरी हाताने ड्रेंचिंग केली तर खूपच चांगलं आहे आणि जर तसं शक्य नाही झालं तर आपण ही गाळून ड्रिपने पण सोडू शकतो। धन्यवाद।